नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। बारामतीच्या प्रवेशद्वारावर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात पोस्टर वॉर। सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर भावी खासदार बदल करून दाखवणार असा उल्लेख। चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलण्याचा प्रयत्न करतात। एकाकीपणाने कोणी वागत असेल तर प्रमुखांना कळालं पाहिजे, अंबादास दानवेंचा आरोप। डावललं असतं तर दानवे इथपर्यंत आले नसते। दानवे विरोधी पक्षनेते आणि त्यांना काय हवं? अंबादास दानवेंच्या आरोपांना चंद्रकांत खैरेंचं प्रत्युत्तर। आगामी लोकसभेसाठी छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार शिवसेनेचाच असणार। उमेदवार कोण असणार सोमवारी कळेल, आमदार संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। महायुतीचं जागावाटप 80% पूर्ण। आज किंवा उद्या अमित शहांसोबतची बैठक होईल। सन्मानपूर्वक जागा मिळतील, सुनील तटकर यांची माहिती। रायगडमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमची, भरत गोगावलेंचं वक्तव्य। तर आमचे 5 आमदार असताना रायगडची जागा मवियाला जाणं दुर्दैव, गोगावलेंचं खोचक विधान। मी संन्यास घेणार नाही। भाजपच्या 2 उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर उदयनराजे भोसलेंची पहिलीच प्रतिक्रिया। भाजपकडून अद्याप उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा नाही। नागपूर लोकसभा मतदारसंघ हा माझा परिवार, मदत करणाऱ्यांची आणि न करणाऱ्यांचीही कामं करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया। अमरावतीत आज रवी राणांच्या युवा स्वाभिमानचा कार्यकर्ता मेळावा। नवनीत राणांच्या राजकीय वाटचालीचा आजच्या मेळाव्यात निर्णय होणार। नवनीत राणा आजच कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता। भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही। भंडारा गोंदियाची जागा आम्हाला मिळणार, प्रफुल्ल पटेलांनी सांगितल्यानं आमची तयारी पूर्ण, सुनील फुंडेंची प्रतिक्रिया। चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी जय विदर्भ पक्षाला उमेदवारी जाहीर। अशोक राठोड यांना जय विदर्भ पार्टीकडून उमेदवारी जाहीर। माढा लोकसभेवरून महादेव जानकरांच्या घरात संघर्ष पेटला। पुतण्या स्वरूप जानकर माढा लोकसभेची निवडणूक लढवणार। मी आता राजकारणात येणार, स्वरूप जानकरचा निर्धार। नाशिकची सिटीलिंक बस आज आणि तिसऱ्या दिवशीही बंदच। कर्मचाऱ्यांचा संप सुरूच। वर्षभरात तब्बल 8 वेळा सिटीलिंक कर्मचारी संपावर। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 286 पदं रिक्त। विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम, तातडीने शिक्षक भरती करण्याची पालकांची मागणी। नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। शेतात उभ्या असलेल्या पिकांचं नुकसान। लातूर जिल्ह्यातील 8 पैकी 3 प्रकल्प कोरडे, उर्वरित 5 प्रकल्पात केवळ 10% जलसाठा। सिंचनासाठी पाणी बंदीचा प्रशासनाचा निर्णय। येवले शहरात 5 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार। पाणीसाठा कमी झाल्याने प्रशासनाचा निर्णय, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं शीळ धरण आटलं। एप्रिल महिन्यापासून शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार। रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता वाढली। नंदुरबारच्या बाजारपेठांमध्ये विविध आकाराचे मातीचे माठ दाखल। यंदा माठाच्या दरात 20 ते 25 रुपयांची वाढ। कोकणाच्या हृदयात वसलेलं दापोलीतील कर्देगाव बेस्ट टुरिस्ट विलेज। केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून यादी जाहीर। गोंदियामध्ये धान पिकावर रोगराईचं सावट, ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका, शेतकरी हवालदिल। वाशीमधील बदलत्या हवामानाचा रब्बी हंगामातील पिकांना फटका, शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात। भारतात प्रथमच ब्ल्यू जावा आईस्क्रीम केळीची यशस्वी प्रयोग। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वाशिमे गावातील अभिजित पाटील शेतकऱ्याचं धाडस, 2 एकर शेतात ब्ल्यू जावा केळीची लागवड। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 986 पदं मंजूर। टप्प्याटप्प्याने भरती करण्यात येणार, आमदार समीर कुणावार यांची माहिती। जळगावातील नशीरबाद गावात नगर परिषदेचे सर्व स्वच्छता कर्मचारी बेमुदत संपावर। मागण्या मान्य न झाल्यास मतदान न करण्याचा इशारा। सोलापुरातील माढा लोकसभेची निवडणूक प्रक्रिया कुर्डुवाडीत न करता माढा तहसील कार्यालयात करावी। माढा प्रशासकीय बचाव समितीचं जिल्हा प्रशासनाला निवेदन। नागपूरच्या सम्राट अशोक चौकात जुन्या वादातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न, गोळीबारासह लाठ्या काठ्यांनी मारहाण। जळगाव केळी पीक विमा कार्यालयावर ठाकरे गटाचं आंदोलन। पीक विमा कार्यालय वारंवार बंद असल्यामुळे ठाकरे गट आक्रमक। नवी मुंबईत वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर, कर्कश सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांची थेट कारवाई। बुलढाण्यात वनविभागाकडून शेतकऱ्यांना उपद्रवी रानडुक्कर आणि नीलगाई मारण्याची परवानगी। आझाद हिंद संघटनेच्या प्रयत्नांना अखेर यश।
रत्नागिरी शासकीय जागेचे आमिष दाखवून 32 लाखांची फसवणूक, खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वर्धाच्या निरगुडी शिवारातील वणा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन, समुद्रपूर पोलिसांकडून 4 जणांना अटक, 33,55,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. समृद्धी महामार्गावर इगतपुरीतील देवळे गावाजवळ कारचा अपघातात 2 जण गंभीर जखमी, चालकाला झोप लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील नणंद भावजई घाटात बागदेव यात्रोत्सवाला सुरुवात, 2 दिवसीय यात्रोत्सवात आदिवासी बांधवांकडून वाघाची होते पूजा. जळगावमध्ये उत्पादन खर्चाच्या तुलनेत केळीला भाव कमी, केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. वाशिम जिल्ह्यात बँकेकडून पीक कर्जावरील व्याज भरण्याची सक्ती, शेतकऱ्यांकडून सक्ती रद्द करण्याची मागणी. वाशिमच्या कारंजामध्ये 2 हेक्टरवरील गव्हाला आग, शॉर्ट सर्किटमुळे गहू जळून खाक, महावितरणने पंचनामा करून आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूरमध्ये 780 भटक्या श्वानांचं अँटी रेबीज लसीकरण, मनपाकडून लसीकरण मोहीम सुरू. बुलढाण्यातील राजूरघाट परिसरात बहरला पळस, रानावनात बहरलेल्या लालकेशरी फुलांमुळे वसुंधरेचं सौंदर्य खुललं. लसूणाची आवक वाढल्याने दर घसरले, एपीएमसी मार्केटमध्ये 100 ते 150 रुपये किलोनी लसूणाची विक्री. सागरी महामार्ग आता अधिक वेगवान होणार, सागरी महामार्गावरील 6 पुलांसाठी 3,105 कोटी रुपयांचा निधी मंजूर. अंबरनाथच्या शिवगंगा नगर परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट, 4 चोरट्यांची निर्माणाधीन इमारतीच्या वॉचमॅनची लूट, घटना सीसीटीव्हीत कैद. साताऱ्यातील कराडच्या शासकीय कृषी महाविद्यालयास 10 हेक्टर जमीन हस्तांतरणाचे आदेश, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश. भंडाऱ्याच्या लाखणीमधील पिंपळगाव सडकमध्ये भीषण पाणी टंचाई, ग्रामपंचायतीचे तहसील आणि जलजीवन प्राधिकरणाला पाण्यासाठी साकडं.